सावध असा, दक्ष रहा, जागृत रहा. शब्द आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन काळातील ह्या पहिल्याच रविवारी आपणा सर्वांना उद्देशून उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले, आनाभाका झाल्या, सोयरिकेच्या अंगठ्या एकमेकांच्या बोटांवरती चढवण्यात आल्या आणि अचानक त्याला कंपनीने सांगितलं तुला परदेशी जायचं आहे. काळजावरती दगड ठेवून तो परदेशी निघून गेला. त्यावेळेला आपल्यासारख्या सगळ्या सुविधा नव्हत्या. आज आपल्यामध्ये हातामध्ये मोबाईल आहे, व्हिडिओवरती एकमेकांबरोबर बोलू शकतो, अशा प्रकारची सुविधा आहे. त्यावेळेला अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्षभर त्याचं काही चिठपत्र नाही, कुठल्याही प्रकारची बातमी नाही. तिच्या मनामध्ये थोडीशी शंकेची पाळ चुकचुकू लागली. हा मला विसरून तर गेला नसेल ना. 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, घरच्या लोकांनी सांगितलं तो बरा आहे, चांगला पगार आहे, सर्व व्यवस्थितपणे चाललेला आहे, आणि तरी देखील हिच्या मनामध्ये थोडीफार शंकेची पाल चुकचुकत राहिलेली आहे. तिच्या जोडीच्या सगळ्या मुलींची लग्न व्हायला लागली. 5 वर्ष निघून गेली, 6-7 वर्षे झाली, आणि मग तिच्या मनामध्ये पुन्हा एकदा विचार येऊ लागला, खरंच मला तो विसरला तर नसेल ना. आणि मग एक दिवस तिला बातमी समजली, तो येत आहे, आणि तो आला. त्याने बघितलं ती अजूनही माझी वाट पाहत आहे, आणि सुंदर असा विवाह सोहळा संपन्न झाला. फादर फ्रान्सिस श्रीपॉल गोरेगावच्या सेमिनरीमध्ये शिकवत असताना आम्हाला ही कथा सांगत होते, आणि ही कथा सांगत असताना त्यांनी सांगितलं ही कथा फक्त त्या तरुण तरुणीची नाही, ही कथा आहे ख्रिस्त सभा आणि ख्रिस्ताची. की एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वी तलावरती अवतरतो, ख्रिस्त सभा प्रस्थापित करतो, पवित्र आत्मारूपी अंगठी तिच्या बोटामध्ये चढवतो आणि तिला सांगतो मी पुन्हा येणार आहे. आणि गेली 2000 वर्षे ख्रिस्त सभा त्या येशूच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहे. ह्या 2000 वर्षांच्या काळामध्ये बरेचसे चढ उतार ख्रिस्त सभेने अनुभवले, की कशा प्रकारे वेगवेगळ्या मोहांना, वेगवेगळ्या युद्धांना, वेगवेगळ्या छळ प्रसंगांना आणि संकटांना ती सामोरी गेली. तरी देखील खाच खळगे पार करत एखादी नदी सागराला मिळत असते, त्याप्रमाणे ख्रिस्त सभा ख्रिस्ताच्या भेटीसाठी सातत्याने उत्सुक असते. आज आपण आगमन काळापासून सुरुवात करत आहोत एका नवीन उपासना वर्षाला, आणि ह्या आगमन काळाचे 2 महत्वाचे भाग आहेत. पहिला भाग आहे 16 डिसेंबर पर्यंत. त्या भागामध्ये येशूच्या दुसऱ्या आगमनाची आपल्याला आठवण करून दिली जाते आणि तयारी करण्यासाठी पाचारण केलं जातं. दुसरा भाग आहे 17 डिसेंबर पासून 24 डिसेंबर पर्यंत. त्या काळामध्ये येशूच्या पहिल्या आगमनाची स्मृती साजरी केली जाते आणि आपल्याला त्याच्या जन्माची तयारी करण्यासाठी पाचारण केलं जातं. संत बर्नट आपल्याला सांगतात फक्त एवढी 2 आगमन नाहीत, एक तिसरं आगमन आहे, आणि ते आगमन आहे वर्तमान काळातलं. की हा प्रभू येशू ख्रिस्त दररोज आपल्या भेटीसाठी येत असतो, वेगवेगळ्या माध्यमातून. पवित्र मिस्साबलीमध्ये तो धर्मगुरूंच्या माध्यमातून, लोकसमुदायाच्या माध्यमातून, देवशब्दाच्या माध्यमातून, भाकर आणि द्राक्षरसाच्या रूपातून आपल्या भेटीस येत असतो. अशी ही प्रभू परमेश्वराची उपस्थिती माणूस जेवढ्या लवकर आपल्या जीवनामध्ये साजरी करू लागेल, तेवढ्या लवकर त्याच्या जीवनामध्ये स्वर्गाचा आनंद त्याला अनुभवास मिळणार आहे. आपलं पहिलं वाचन ऐकलं असेल, ते पहिलं वाचन यशायाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे, आणि यशायाचं पुस्तक 66 अध्यायांचं आहे. ते सगळे 66 अध्याय एकाच वेळेला लिहिले गेलेले नाहीत, 3 वेगवेगळ्या कालखंडामध्ये लिहिले गेलेले आहे. पहिला कालखंड आहे इसवी सन पूर्व 741 ते 701, आणि ह्या काळामध्ये 39 अध्याय लिहिले गेले. त्या 39 अध्यायामध्ये काय नक्की सांगण्यात आलेलं आहे की तुमचं एकंदरीत जीवन पाहता असंच जर तुम्ही जीवन जगत राहिलात तर तुमचा विनाश अटळ आहे. म्हणून पश्चाताप करा, नवीन जीवन जगायला सुरुवात करा. लोकांनी ते काही मनावर घेतलं नाही, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये दुसरी अवस्था आली. ती दुसरी अवस्था अध्याय 40 पासून 55 ह्यामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. काय नक्की अवस्था आलेली आहे? बाबिलोनच्या हद्दपारीमध्ये जाण्याचं दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलं.
त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की हा परमेश्वर जो आपल्याला निवडतो, आपलं रक्षण करतो, आपल्या बरोबर करार करतो, तो आम्हाला विसरला आहे की काय? त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी ऐकू आली. कोणतं अरण्य? माणसाच्या अंतःकरणाचं. जेव्हा माणसाला वाटत असतं परमेश्वर माझ्यापासून हजारो मैल दूर आहे, त्यावेळेला परमेश्वर सांगत आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. ती परमेश्वराची दिव्य अशी उपस्थिती अध्याय 40 पासून 55 मध्ये पाणोपाणी आपल्याला वाचायला मिळते. परमेश्वराचा निवडलेला सेवक, त्याला कशा प्रकारचं दुःख भोगावं लागेल, पण त्या दुःखामध्येच त्याचा स्वर्गीय आनंद दडलेला असेल, हे सगळं त्या पुस्तकामध्ये अध्याय 40 ते 55 मध्ये आपल्या समोर सादर करण्यात आलेलं आहे. आकाशातून पाणी पडत असतं, पाऊस पडत असतो. तो पाऊस जमिनीला बीज दिल्याशिवाय, हिरवळ उगवल्याशिवाय परत जात नाही. तसा परमेश्वराचा शब्द कधीच निष्फळ ठरणार नाही, असं यशाया 55व्या अध्यायामध्ये आपल्याला शिकवतो. आणि मग तिसरी अवस्था अध्याय 56 ते 66, की आता हद्दपारीतून शुद्ध होऊन आलेली जनता जेरुसलेमच्या मंदिरामध्ये विसावलेली आहे. परमेश्वराची उपस्थिती त्या जेरुसलेमच्या मंदिरामध्ये त्यांना जाणवत आहे, मात्र त्यांच्या जीवनामध्ये फारसा बदल झालेला नाही. त्या कसोटीच्या प्रसंगातून होरपळून निघालेली जनता पूर्णपणे शुद्ध झालेली नाही. आजच्या पहिल्या वाचनामध्ये ते प्रश्न विचारतात, तू आमचा पिता आहेस, आपलं एक नातं आहे, पण आम्हाला तुझी उपस्थिती जाणवत नाही. परमेश्वराची उपस्थिती जाणवत नाही, ती परमेश्वरामुळे नव्हे तर माणसाने केलेल्या दुष्कृत्यामुळे. माणूस क्षणाक्षणाला परमेश्वरापासून दूर जात राहतो आणि मग असा एक प्रसंग येत असतो की त्याला वाटत असतं परमेश्वराने मला सोडून दिलेला आहे. खरी परिस्थिती काय असते? माणूस परमेश्वरापासून दूर गेलेला असतो. त्या पार्श्वभूमीवरती पहिलं वाचन आपल्याला पाचारण करत आहे, पुन्हा परमेश्वराकडे वळायचं, पूर्वस्थितीवरती आण, अशा प्रकारचा प्रतिसाद आपण ऐकला की पुन्हा एकदा ओरिजिनल ब्लेसिंग आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळेला आपल्याला देण्यात आलेलं आहे. ते ब्लेसिंग पुन्हा एकदा आत्मसात करायचं आणि स्वर्गीय विजयी अशा प्रकारचं जीवन जगायचं, असं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे. दुसऱ्या वाचनातील थेस्सलनिकेकरास लिहिलेल्या पत्रातील लोकांना उद्देशून संत पौल त्यांना सांगत आहे, परमेश्वर विश्वसनीय किंवा विश्वासपात्र आहे. याचा अर्थ काय? की कदाचित माणूस त्या परमेश्वराच्या कराराला विसरेल, परमेश्वर मात्र आपल्या करारा कधीच विसरत नसतो. तो शेवटपर्यंत आपला करार जागत राहतो, त्याचं स्मरण करत असतो, कधीच माणसाला तो विसरत नाही. थेस्सलनिकेकरास पत्रामध्ये सांगण्यात आलेला आहे. ह्या पत्राची पार्श्वभूमी तुम्हाला माहित असेल की ख्रिस्ती साहित्यामधील पहिलं ख्रिस्ती साहित्य थेस्सलनिकेकरास पहिलं पत्र इसवी सन 51 साली लिहिण्यात आलं. त्याद्वारे बाल्यावस्थेत असलेली ख्रिस्त सभा येशूच्या आगमनाची वाट पाहत होते. त्यांचे काही सगळे सोयरे हळूहळू मरण पावत होते. त्यांना एक चिंता वाटू लागली की आमचं काय होईल, आमच्या मेलेल्या माणसांचं काय होईल. त्यावेळेला संत पौल त्यांचं सांत्वन करत आहे, त्यांना देखील झोपी गेलेल्या माणसांविषयी तुम्ही अजान असावे अशी आमची इच्छा नाही. त्यांना देखील परमेश्वराचं दर्शन घडणार आहे. देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या माणसाला परमेश्वर कधीच फजित होऊ देत नाही, हे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवरती आजचं शुभवर्तमान दक्ष राहण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. 4 प्रकारच्या वेळा त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. संध्याकाळची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे, कोंबडा आरवण्याची वेळ आहे आणि सकाळची वेळ आहे. ह्या 4 वेळा कशासाठी सांगण्यात आलेल्या आहेत? की परमेश्वर कोणत्या वेळेला आपल्याला व्हिजिट करण्यासाठी येईल माणसाला ठाऊक नसेल. माणसाने सातत्याने डोळ्यामध्ये तेल घालून त्या परमेश्वराच्या आगमनाची पूर्वतयारी करायची असते. संध्याकाळची वेळ ही यहुदी लोकांसाठी नवीन दिवसाची सुरुवात, म्हणून आपण शनिवारी संध्याकाळी सुद्धा मिस्साबली अर्पण करत असतो. तो रविवारचा मिस्साबली असतो. तर अशा प्रकारे यहुदी लोकांची सुरुवात, दिवसाची सुरुवात संध्याकाळी 6 नंतर होत असते. मध्यरात्रीची वेळ काय असतं? अर्धा काळ निघून गेलेला आहे, अजून अर्धा काळ आहे.
पहारी करणारा पहारेकरी जो असतो तो पहारेकरी सकाळची वाट बघत असतो. मध्यरात्री झाल्यानंतर त्याला थोडासा दिलासा मिळत असतो. ह्या ठिकाणी आपण मेणबत्त्या प्रज्वलित केलेल्या आहेत. त्या मेणबत्त्यामध्ये 3 मेणबत्त्या जांभळ्या आणि 1 मेणबत्ती गुलाबी असते. कशासाठी ती गुलाबी मेणबत्ती आहे? की आपण अशा प्रकारे आशेमध्ये असताना, पश्चाताप करत असताना, प्रभूच्या आगमनाची वाट पाहत असताना अंतःकरणामध्ये दिव्य असा आनंद असणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचा आनंद? लवकरच माझी आणि माझ्या प्रभूची भेट होणार आहे तशा प्रकारचा तो आनंद. मध्यरात्रीची वेळ, त्यानंतर सकाळी कोंबडा आरवण्याची वेळ. कोंबडा आरवणं हा शब्द जरी आपल्या कानावर पडला तर डोळ्यासमोर संत पीटर उभा राहतो आणि येशूने त्यांना सांगितलेलं की 2दा कोंबडा आरवेपर्यंत तू मला 3दा नाकारलेलास. ते 2दा कशासाठी आहे? पहारेकऱ्यांशी संबंधित आहे. पहिल्यांदा कोंबडा आरवल्यानंतर रात्रीचा पहारेकरी आपली शस्त्रे आणि वस्त्रे बाजूला करायचा आणि मग दुसऱ्यांदा कोंबडा आरवल्यानंतर तो दुसरा पहारेकरी ती वस्त्रे आणि शस्त्रे धारण करायचा. नवीन अशी सुरुवात त्याला आता पहारेकरी म्हणून करायची आहे, त्याचं ते प्रतीक असायचं. संत पीटरला जणू येशू सांगत आहे, कोंबडा दुसऱ्यांदा आरवेल त्यावेळेला तू एक नवा पहारेकरी म्हणून माझ्या ख्रिस्त सभेची काळजी घेणार आहेस. त्या ख्रिस्त सभेमध्ये अंधकार नसणार आहे, पहाट झालेली असणार आहे, तेजस्वी तारा त्या ठिकाणी चमकणार आहे आणि त्याची टॉर्च किंवा बॅटरी तुझ्या हातामध्ये असणार आहे. अशा पार्श्वभूमीवरती संत पीटर पश्चातापाचे अश्रू ढाळतो आणि एक नवीन संत पीटर जन्माला येतो. ख्रिस्त सभेचा प्रमुख म्हणून पोप पदावरती जाऊन विराजमान होतो. अशा प्रकारची ती सकाळची वेळ आहे किंवा कोंबड्या आरवण्याची वेळ आहे. आणि मग चौथी वेळ आहे सकाळची वेळ, की रात्र सरलेली आहे, सकाळ आलेली आहे. संपूर्ण दिवसाला सामोरं जाण्यासाठी माणसं आपल्या मनाची तयारी करत असतात. अगदी त्याप्रमाणे प्रभूला भेटण्यासाठी माणसाने आपल्या मनाची अशी तयारी करायची असते. संत फ्रान्सिस झेवियर त्याला वाटलं होतं की माणूस जर विद्वान असला, माणूस जर थोडासा पैसेवाला असला, माणूस एखाद्या विशिष्ट पदावरती विराजमान झालेला असला, माणूस जरा सुंदर असला, सामर्थ्यशाली असला तर परमेश्वर अक्षरशः गुडघे टेकून त्याच्या पुढे येईल. परंतु कुठेतरी त्याच्या कानामध्ये उकळत्या तेलासारखे शब्द संत इग्नेशियस लोयोलाकर ह्याने घातले आणि ते शब्द गेली 2000 वर्षे लोकांच्या कानामध्ये दुमदुमत आहेत की माणसाने सारे जग गमावले आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. हे शब्द अक्षरशः उकळत्या तेलासारखे संत फ्रान्सिस झेवियर ह्याच्या कानावरती पडले. जीवनातील श्रेयस आणि प्रेयस त्या वेळेला त्याला गवसलं. परमेश्वराला नक्की कुठे शोधायचं ते त्याच्या लक्षात आलं. परमेश्वर ह्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये जेवढा आहे तेवढाच तो आपल्या अंतर्यामी आहे. त्या अंतर्यामी असलेल्या प्रभू परमेश्वराची भेट घेण्यासाठी माणसाने आध्यात्मिक जीवनाकडे वळायचं असतं. भौतिक सुखांचा त्याग करून संत फ्रान्सिस झेवियर अध्यात्माकडे वळला. हातामध्ये घंटी घेऊन गोव्याच्या किनारपट्टीमधून गल्लीबोळांमधून फिरला. कितीतरी लोकांना त्याने बाप्तिस्मा दिला. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची जी दिव्य उपस्थिती होती ती उपस्थिती अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने कितीतरी लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये आणला. आज आपण संत फ्रान्सिस झेवियर याचा सण साजरा करत आहोत. स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मला खऱ्या अर्थाने परमेश्वराची उपस्थिती जाणवलेली आहे का. कितीतरी वेळेला मी मिस्साला येत असतो, कितीतरी वेळेला मी बायबल वाचत असते, कितीतरी वेळेला मी रोजरीमध्ये दैवी दयेच्या प्रार्थनेमध्ये मायाळकुमारी प्रार्थनेमध्ये सहभागी होत असतो. अंतःकरणामध्ये कुठेतरी तो दिव्य स्पर्श होतो का. कसं समजायचं हा दिव्य स्पर्श झालेला आहे. चांगल्या झाडाला चांगली फळं येत असतात तसं माणसाचे शब्द, माणसाची नजर, माणसाचा स्पर्श, माणसाचं वागणं आणि जगणं हे सगळं त्या दिव्य स्पर्शाने न्हाऊन निघालेलं असतं. आणि त्या ठिकाणी एक नवा फ्रान्सिस झेवियर, एक नवा संत पीटर, एक नवा ख्रिस्ती मनुष्य जन्माला आलेला असतो. त्यासाठीच प्रभूचे हे शब्द लक्षात ठेवायचे असतात. सावध असा, जागृत राहा, दक्ष राहा. तथास्तु.